नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. पवित्र पोर्टलवरती शिक्षक पद भरतीसाठीचे पसंतीक्रम जनरेट करण्याची, आसान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असेल आणि आपण सर्वांनी आपले पसंतीक्रम पण जनरेट करून घेतले असतील, आसान सुद्धा केले असतील. परंतु बऱ्याच उमेदवारांमध्ये अजूनही संभ्रम आहे. बऱ्याच उमेदवारांना पसंतीक्रम जनरेट होण्यामध्ये अडचणी येत आहेत. तसेच काही वेगळ्या माध्यमाचे पसंतीक्रम आलेले आहेत. म्हणजे जर तुमचा भाषा विषय असेल, मराठी भाषा विषय आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे, तर तुम्हाला उर्दू, कन्नड, तमिळ या माध्यमाचे सुद्धा पसंतीक्रम त्या भाषा विषयाचे आलेले आहेत. याबद्दल आपण रात्री चर्चा केली आणि तुम्हाला मी त्या पद्धतीने सांगितलेलं होतं. तरी सुद्धा पवित्र पोर्टलवरती एक महत्त्वाची सूचना रात्री प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये ज्या उमेदवारांना पसंतीक्रम जनरेट करण्यामध्ये किंवा इतर काही अडचणी आहेत, तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. इतर माध्यमाचे पसंतीक्रम आले असतील तर तुम्ही ते द्यायचे किंवा नाही द्यायचे, तर यासाठीची ही अधिकृत अशी सूचना आहे. या माध्यमातून तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तर रात्री ही सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता यामध्ये तुम्हाला 5/2/24 पासून सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांचे पसंतीक्रम जनरेट करण्यासाठीची सुविधा तुमच्या पात्रतेनुसार उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार तुम्हाला सर्व पसंतीक्रम जनरेट होत आहेत. आता जर काही उमेदवारांना जर पसंतीक्रम जनरेट होत नसतील तर काय करायचं आहे. जे काही तुमचे सेल्फ सर्टिफिकेशन तुम्ही केलेलं आहे, तर ते व्यवस्थित बघायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नेमकी कोणती माहिती भरलेली आहे, एखादी माहिती तुमची मिस झालेली नाही ना, याची खात्री करायची आहे. कारण एखादी माहिती तुमची मिस झाली असेल तरीही तुमचे पसंतीक्रम जनरेट होणार नाही. जर तुमची माहिती चुकलेली असेल किंवा तुम्ही माहिती भरलीच नसेल तर आता कोणतीही प्रक्रिया त्याच्यावरती होणार नाही, दुरुस्ती होणार नाही. मात्र तुमची सगळी माहिती बरोबर आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होत नसतील तर मात्र तुम्हाला मेल करायचा आहे. पवित्र पोर्टल ejupavitra2022@gmail.com हा जो ईमेल आयडी आहे त्याच्यावरती थोडक्यात तुमचा संदेश पाठवायचा, मेल करायचा आहे. त्याच्यामध्ये तुमचा परीक्षा क्रमांक आणि नाव आवर्जून टाकायचं. लक्षात ठेवा, अशा उमेदवारांनी तुमचा परीक्षा क्रमांक, टेटचा परीक्षा क्रमांक आणि तुमचं नाव टाकायचं आहे आणि नंतर तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय येईल. आता बरेच जण ईमेल करत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं वेटिंगला थांबावं लागेल. म्हणजे तुम्ही आता मेल केला लगेच 1 तासात तुम्हाला रिप्लाय येणार नाही. 1 दिवसाने किंवा 2-3 तासांनी तुम्हाला तो रिप्लाय येईल किंवा कदाचित थोडासा वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला मेलचा रिप्लाय येईपर्यंत वाट पाहायची आहे. तुमच्यामध्ये नेमका काय प्रॉब्लेम आहे तुमच्या सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये, तोपर्यंत तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन तुम्ही स्वतः चेक करायचं आहे की काय आपल्याकडून मिस्टेक झालेली आहे का. आता बघा की ज्या उमेदवारांना समजा BA चा तुमचा विषय आहे, हिंदी असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल आणि तुम्हाला इतर माध्यमाचे पसंतीक्रम आलेले आहेत. म्हणजे उर्दू माध्यम, इंग्रजी विषयासाठी पसंतीक्रम तुम्हाला आलेले आहेत. हिंदी माध्यमासाठी सुद्धा किंवा कन्नड माध्यमासाठी, बंगाली माध्यमासाठी तुम्हाला हिंदी विषयाचे, इंग्रजी विषयाचे पसंतीक्रम आलेत. तर अशा उमेदवारांनी पसंतीक्रम द्यायचे आहेत का. आपण रात्री सुद्धा लाईव्ह सेशन मध्ये सांगितलं होतं की तुम्ही अशा जे पसंतीक्रम तुम्हाला आलेले असेल अशा माध्यमाचे ते तुम्ही देऊ शकता आणि या ठिकाणी सुद्धा तीच सूचना दिलेली आहे. 6वी ते 8वी, 9वी ते 10वी गटातील भाषा विषयासाठी अर्हताधारक उमेदवारांनी ज्या भाषा विषयातून पदवी प्राप्त केली आहे, लक्षात ठेवा तुमची त्या विषयातून पदवी पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला, कारण बऱ्याच जणांनी काय केले हिस्ट्री विषय तुमचा मेन आहे, त्याच्याबरोबर तुमचा जनरल विषय मराठीची नोंद केलेली आहे, तरी तुम्हाला मराठीचे पसंतीक्रम आलेले आहेत. पण तुमची मराठी भाषेतून तुमची पदवी नाही, त्यामुळे तुम्ही त्याचे पसंतीक्रम देऊ नका, हे लक्षात ठेवा. जर तुमचा त्या भाषा विषयातून पदवी असेल तर मात्र तुम्ही देऊ शकता. 11वी ते 12वी या गटातील पदांसाठी ज्या भाषा विषयातून तुमची पदव्युत्तर पदवी आहे, म्हणजे तुमचं MA ज्या भाषा विषयातून आहे, तर अशा उमेदवारांना सर्व माध्यमाच्या व्यवस्थापनांचे त्या भाषा विषयाचे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत, होत आहेत. त्यामुळे वर नमूद अर्हता जर तुमची असेल तर प्राधान्यक्रम जनरेट होत असतील तर उमेदवारांनी असे प्राधान्यक्रम लॉक करण्यास हरकत नाही, कोणतीही ऑब्जेक्शन नाही. तुम्ही त्या भाषा विषयाचे प्राधान्यक्रम त्या वेगवेगळ्या माध्यमाच्या ज्या काही शाळा असतील त्यासाठी देऊ शकता, कोणती अडचण नाही. परंतु त्या भाषा विषयामधून तुमची BA किंवा MA हे असणं गरजेचं आहे. तो भाषा विषय तुमचा BA चा स्पेशल मुख्य विषय असणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुमची शंकेचं निरसन केलेलं आहे. त्यानंतर बऱ्याच जिल्हा परिषदा असतील त्या ठिकाणच्या जाहिराती आलेल्या नाही, त्यामुळे बऱ्याच उमेदवारांच्या तक्रारी आहेत की त्या जिल्हा परिषदेच्या जाहिराती का आलेल्या नाहीत. तर याचं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे की 17ची जी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी झाली त्याच्यामध्ये 19 मध्ये
पदभरती करण्यात आली आणि त्याच्यामध्ये 22/2/19च्या शासन निर्णयानुसार काही जिल्हा परिषदांकडे अनारक्षित प्रवर्गाच्या जागा जाहिरातीसाठी उपलब्ध नव्हत्या, म्हणजे ओपन प्रवर्गाच्या जागा उपलब्ध नव्हत्या आणि तेथे पदभरती करत असताना 50% पदभरती करण्याचं शासनाने निर्देश दिले होते. म्हणजे 50% जागा राखीव ठेवलेल्या होत्या आणि त्यामुळे त्या ठिकाणची जी परिस्थिती होती त्यानुसार त्या ठिकाणी मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका आहे एक 6701/2019 याचिका आहे की त्या जागा काम रिक्त ठेवल्या वगैरे आहे या बाबतीमध्ये आणि त्यामुळे याचिका असल्यामुळे ज्या काही 50% रिक्त जागा आहेत त्या जागांसाठी त्या जागा त्या ठिकाणी रिक्त असल्यामुळे किंवा त्याच्यावरती जो काही न्यायालयाचा निर्णय आहे तो येणं अपेक्षित असल्यामुळे त्या जागा आलेल्या नाहीत. म्हणजे आपण म्हणूया की त्या जिल्हा परिषदेने जागा कळवलेल्या नाहीत, कारण न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत. त्यामुळे या सद्यस्थितीमध्ये याबाबत कार्यवाही करता येत नाही, म्हणजे त्या जाहिराती देता येत नाहीत. त्यामुळे त्या ज्या काही जिल्हा परिषदा आहेत त्यांच्या जाहिराती आलेल्या नाहीत. या ठिकाणी तुमचा प्रश्न असेल त्याचं उत्तर तुम्हाला देण्यात आलेलं आहे. त्यानंतर बिंदूनामावल्या माध्यमनिहाय ठेवण्यात येतात. ज्या बिंदूनामावल्या असतात, ज्या रोस्टर असतात त्या माध्यमनिहाय असतात, म्हणजे उर्दू माध्यमासाठीचं वेगळं, मराठी माध्यमासाठीचं वेगळं, इंग्रजी माध्यमासाठी वेगळं, तमिळसाठीचं वेगळं आणि त्यामुळे त्या माध्यमामधील ज्या काही जागा आहेत त्या जागा दुसऱ्या माध्यमाला देता येत नाहीत, भाषा विषय सोडून. म्हणजे समजा विज्ञान विषय आहे किंवा इतिहास विषय आहे तर त्या माध्यमाच्या जागा त्याच माध्यमासाठी राखीव ठेवण्यात येत असतात. त्यामुळे पोर्टलवर बिंदूनामावल्यांमध्ये रिक्त पदांसाठी संबंधित व्यवस्थापनांकडून जाहिरात देण्यात येतात. त्या माध्यमातील अर्हताधारक उमेदवार अशा रिक्त पदांसाठी पात्र असतात. त्यामुळे एका माध्यमातील रिक्त पदे ही अन्य माध्यमांसाठी वर्ग करता येत नाहीत. उदाहरण, उर्दू माध्यमाच्या जाहिरातीतील काही आरक्षणाची पदे रिक्त असतील तर अशी रिक्त पदे अन्य माध्यमासाठी वर्ग करता येत नाहीत. म्हणजे उर्दू माध्यमासाठी काही उमेदवार मिळाले नाहीत तर ते दुसऱ्या माध्यमातील उमेदवारांना देता येत नाही. तर हे महत्वाचं आहे. त्यानंतर उमेदवाराने प्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे, बघा असं खूप जणांना झालेलं आहे, कारण सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना चुकीची माहिती आपल्याकडून भरली गेलेली आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुमचा पदवीचा विषय एकच आहे परंतु तुम्ही पदवीचे विषय त्या ठिकाणी 2 नोंद केलेली आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की चुकीची ही माहिती आहे, म्हणजे चुकीची माहितीला म्हणता येणार नाही परंतु आपल्याला त्याची थोडीशी माहिती नसल्यामुळे आपण 2 विषयांची नोंद केली, त्यामुळे तुम्हाला दोन्ही विषयाचे पसंतीक्रम आले. त्यामुळे तुम्हाला आता काय करायचं आहे, त्या दोन्ही विषयाचे पसंतीक्रम न देता तुमचा जो मुख्य विषय आहे त्याचेच पसंतीक्रम तुम्ही द्यायचे आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे जरी ते पसंतीक्रम जनरेट होत असतील तर अशा उमेदवारांनी असे चुकीचे प्राधान्यक्रम लॉक करायचे नाहीत. याबाबत पोर्टलवरती यापूर्वीची मार्गदर्शक सूचना देण्यात आली आहे. म्हणजे आपण काल एक सूचनेचा व्हिडिओ बनवला की जर तुम्ही चुकीचे पसंतीक्रम दिले तर तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं, त्या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणीमधून तुमची निवड बाद होऊ शकते. या संदर्भातील माहिती आपण दिलेली आहे. तरी सुद्धा पोर्टलला त्या सूचना आहेत, तुम्ही एकदा त्या सूचना वाचाव्यात आणि नंतर चुकीचे पसंतीक्रम तुम्हाला जनरेट झाले असतील, म्हणजे बऱ्याच जणांचा असा संभ्रम असेल की माझ्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेनुसार मला पसंतीक्रम जनरेट झाले मग मी आहे तसे देणार, कारण तुम्ही माहिती भरली त्या अनुसार ते जनरेट झालेले आहेत हे लक्षात ठेवा. तुम्हाला काय शासनाने ते पसंतीक्रम दिले नाहीत, तुम्ही जी माहिती भरली, तुम्ही जे विषय भरले, तुम्ही तुमची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता दिलेली आहे, जी तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलेली आहे त्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम जनरेट झाले, म्हणजे तुमच्या माहितीनुसार ते जनरेट झालेले आहेत. त्यामुळे जर त्यावेळेस ती माहिती तुम्ही चुकीची भरली असेल तर आता दुरुस्तीची संधी आहे. तुमच्याकडे जी माहिती बरोबर आहे त्या बरोबर माहिती अनुसार तुम्ही पसंतीक्रम जनरेट करायचे आहेत. तर अशा पद्धतीने पवित्र पोर्टलवरती माध्यमनिहाय वेगवेगळ्या संबंधित भाषेविषयी जागा आलेल्या असतील तर तुम्ही त्या लॉक करू शकता. चुकीच्या माहितीने काही पसंतीक्रम जनरेट होत असतील तर ते पसंतीक्रम तुम्ही देऊ नका. तसेच 50% ज्या काही जागा रिक्त आहेत त्या रिक्त जागा असताना जिल्हा परिषद जागा का आल्या नाहीत त्याविषयी कार्यवाही चालू आहे. या संदर्भातील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि जर तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होत नसतील, काही अडचणी आल्या असतील तर तुम्ही त्यासाठीचा मेल पाठवायचा आहे आणि थोडीशी वेटिंग करायची आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टल विषयी ज्या तुम्हाला समस्या येतात त्या संदर्भातील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. अशाच प्रकारे पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती संदर्भात संपूर्ण मार्गदर्शनासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून, तोपर्यंत धन्यवाद.